कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी मतदान झाले। मागील तुलनेत या निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने राष्ट्रवादी शेकाप आघाडीच्या 6ही जागांवर विजय होईल असा दावा राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी केलाय। कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी मतदान झाले। सकाळी मतदानाला काहीसा अल्प प्रतिसाद होता, मात्र दुपारनंतर मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला। तर जिल्हा परिषदेच्या लाडिवली शाळेत आमदार सुरेश लाड यांनी सपत्नीक मतदान केले। मागील तुलनेत या निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने राष्ट्रवादी शेकापचा 6ही जागांवर विजय होईल असा दावा राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी यावेळी केला। 6 मतदानाकरता दिसतोय। मला सुद्धा अर्धा पाऊण तास रांगेमध्ये उभं राहावं लागलं। स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वसामान्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या निवडणुका असतात। त्याबद्दलची जी काही जागृती झालेली आहे, प्रबोधन झालेलं आहे, त्यातून मतदानाची टक्केवारी चांगल्या प्रकारे होईल। स्पष्टपणे बहुमत पंचायत समितीला घेतलं जाईल आणि जवळपास जिल्हा परिषदेच्या 6ही जागा जिंकल्या जातील असं चांगलं चित्र आघाडीच्या बाजूनं दिसतंय। कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी जबर मारहाण केली, त्यामुळे येथे मतदानाला गालबोट लागले। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याबाबत पोलीस तक्रारही करण्यात आली आहे। संवाद मराठीसाठी संतोष दळवी, कर्जत।